आय मीन ते नैसर्गिक वादळ नव्हतं, सावीगिरीचं वादळ होतं. सगळीकडे नुसतं सावीगिरी 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 चाललेलं होतं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? फालतूगिरी होती ती सगळी. अरे नाही नाही नाही, हे असं कसं काय बोलताय तुम्ही? फालतूगिरी कशी काय? हा, सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलेलं वादळ होतं ते. फार मुंबईपर्यंत त्याची दखल घेतली गेली. अरे तुम्ही त्याला फालतूगिरी म्हणताय कसं काय? काय ना, जसं दिसतं ना तसं नसतं म्हणून जग फसतं. तसंच झालंय. हो, जी काय हिनं सावीगिरी दाखवली की नाही जगाला, ती सगळी खोटी होती, खोटी. पण कसं आहे ना साहेब, खरं रूप जास्त दिवस लपून नाही राहत. आणि तसंच झालं. धैर्यानं हिचं खरं रूप ओळखलं आणि हिला घराच्या बाहेर हाकलून लावलं. पण साहेब पुन्हा तीच नाटकं, ते मोबाईलवर करते ना ती ब्लॉग बिग काय ते करून ना घरात घुसली जबरदस्ती. पण घरात जबरदस्ती घुसली असली ना तरी पण धैर्याने हिला 1 इंच मनात जागा दिली नाही. हिच्याशी कुठलंच नातं ठेवण्यास नकार दिला त्यानं. दॅट्स ऑल माय लॉर्ड. माय लॉर्ड, विलास मुजुमदार यांच्या स्टेटमेंट वरून हेच क्लिअर होतंय की सावी यांनी धैर्य मुजुमदारांशी जे लग्न केलं त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू हे त्यांना फसवणं, त्यांच्या पैशाच्या जीवावर माज करणं आणि श्रीमंती अनुभवणं हेच होते. बोल सत्या. वाघमारे, तो मुलींना फसवणारा अविनाश काय हाताला लागत नाही माझ्या. पण एक क्लू सापडलाय. काय? अहो, साताऱ्यात शांता नावाच्या मुलीला फसवल्यानंतर एका श्रीमंत बाईला स्वतःच्या जाळ्यात अडकवणार आहे तो. नाही सत्या, हे आपण होऊ द्यायचं नाही. सत्या, काही झालं तरी या माणसाला शोधून काढलं पाहिजे. या माणसामुळे अजून एकाही बाईला त्रास नाही झाला पाहिजे. नाही होणार. तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्याची व्यवस्थित फिल्डिंग लावतो ना. पण मला सांगा, सावीच्या केसबद्दल काय माहिती मिळाली का तुम्हाला? आत्ताच फाईल हाती आली, पण कन्फर्म अजून काही कळालं नाही. बघते. सत्या, आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. माय लॉर्ड, धैर्य मुजुमदार यांनी सावी मुजुमदारांना घराच्या बाहेर काढलं, पण सावी मुजुमदारांनी कोल्हापूरकरां थ्रू मुजुमदारांवर प्रेशर आणून पुन्हा घरात प्रवेश मिळवला. पण ज्याप्रमाणे विलास मुजुमदार यांनी सांगितलं की धैर्य यांनी त्यांचा पत्नी म्हणून कधीच स्वीकार केला नाही. आणि याला एकच कारण आहे, ते म्हणजे धैर्य मुजुमदार यांना कळून चुकलं होतं की सावी मुजुमदारांचं त्यांच्यावरती प्रेम नाही, जे आहे ते फक्त स्वार्थ आणि स्वार्थ. खोटे. माझं धैर्यांवर मनापासून प्रेम आहे, खरं प्रेम आहे. मी कायम त्यांचाच विचार केलाय. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार कधी माझ्या मनात पण आला नाही, कधीच नाही. तुमचं खूप प्रेम आहे ना एकमेकांवर? हो खूप जास्त प्रेम आहे ना? हो, खूप जास्त प्रेम आहे. तुमचं फक्त प्रेम आहे म्हणूनच तुम्ही लग्न केलं ना? हो. त्यांच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार तुमच्या मनात कधी आला नाही? नाही. त्यांच्यापासून वेगळं व्हायचा विचार कधी केला नाही? नाही. त्यांच्यासोबत सुखाचा संसार करायचा एवढंच तुमचं स्वप्न होतं ना? हो हो हो, त्यांच्यासोबत सुखाचा संसार करायचा होता मला. करायचा आहे. मग लग्न झाल्यानंतर इतके महिने उलटून गेले तरी घरात पाळणा का नाही हल्ला अजून? I don't like this silence.
बोला बोला सावी मॅडम, काहीतरी बोला. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर हे द्यावंच लागेल. तुम्हा दोघांचं जर एकमेकांवर प्रेम होतं तर अजूनपर्यंत तुम्हाला मूल का नाही झालेलं? आम्ही तसा विचार नाही केला कधी. म्हणजे लग्नानंतर एवढं काय काय होत होतं की मूल जन्माला घालायचा विचार आमच्या मनात नाही आला कधी. मूल जन्माला घालायचा हा विचारच केला नाही कधी का? त्याच्यासाठी जी जवळीक लागते ती तुम्ही कधी होऊच दिली नाही. कसं शक्य आहे? अंगद भाऊंचा स्टुडंट आहे. नाही, अंगद भाऊंचा स्टुडंट असणं शक्यच नाही. कारण तो खरं जर भाऊंचा स्टुडंट असता तर एवढं नीच काम केलंच नसतं त्यानं. हॅलो, एक इन्फॉर्मेशन काढायचे, नाव लिहून घे. अंगद निमकर. भाऊ नाईकांच्या सगळ्या शाळा चेक करा, सगळ्या बॅचेस चेक करा आणि हा अंगद निमकर खरंच भाऊंचा स्टुडंट आहे का शोधून काढा. महत्वाचं काम आहे, अर्जंट. कामाला लागा. माय लॉर्ड, आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सावी आणि धैर्य यांनी लग्न केलं, एकत्र संसार थाटायचं ठरवलं, पण त्या दोघांमध्ये जवळीकच निर्माण झाली नाही. माय लॉर्ड, हे काय स्टेटमेंट आहे? हे हे कोणाला खरं वाटेल? त्या उलट मी जो विचार करत होतो तोच खरा आहे हे सिद्ध होताना दिसतंय. सावी मुजुमदार यांनी धैर्य मुजुमदार यांची फसवणूक करण्यासाठी, त्याचा मानसिक छळ करण्यासाठी आणि आपला स्वार्थ साधण्यासाठी हे लग्न केलेलं होतं. अगोदर धैर्य मुजुमदार त्यांच्या फ्रेंडशिपच्या जाळ्यात अडकले, पण जसे त्यांचे डोळे उघडले त्यांनी सावी मुजुमदार यांना घरातूनच नाही आपल्या आयुष्यातूनही हाकलून लावलं. पण म्हणतात ना, दुर्दैवाने कुठल्याही प्रकरणात आपल्याकडे बायकांना जास्त सहानुभूती मिळते, पण सावी मुजुमदार यांच्यासारख्या बायका या गोष्टीचा गैरफायदा घेताना जराही कचरत नाहीत, जराही मागे पुढे बघत नाहीत. आणि माय लॉर्ड, सावी यांनी तेच केलं. याच गोष्टीसाठी त्यांनी ब्लॉग बनवले, लोकांची सहानुभूती मिळवली आणि घरात परत प्रवेश मिळवला. पण धैर्य मुजुमदार यांनी सावी मुजुमदारांना आपल्या आयुष्यात कधीच स्थान दिलं नाही आणि त्याचमुळे सावी मुजुमदार यांची अत्यंत घुसमट व्हायला लागली. त्याच्या शारीरिक गरजा त्यांना आतून त्रास द्यायला लागल्या आणि माझे अशील अंगद निमकर यांच्यावर अतिप्रसंग केला. माय लॉर्ड, सावी मुजुमदार यांच्यासारखी बाई ही समाजासाठी अत्यंत घातक आणि धोकादायक आहे. त्यामुळे त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. दॅट्स ऑल माय लॉर्ड. मिस्टर विधाते, तुम्हाला काही विचारायचं आहे? लॉर्ड, आम्हाला थोडा वेळ हवाय. माझ्या अशिलांवर जे आरोप केले आहेत ते खोटे सिद्ध करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळावा अशी मी आपल्याला विनंती करतो. तर आजच्या सुनावणीमध्ये जो काय आर्ग्युमेंट झालेला आहे त्यानंतर एक गोष्ट सिद्ध झालेली आहे. सावी मुजुमदार यांनी धैर्य मुजुमदार यांना ड्रग्ज दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. धैर्य मुजुमदार यांच्या बाबतीत अजून काही अनुचित घडू नये म्हणून हे कोर्ट
सावी मुजुमदार यांच्या खोलीची नीट झडती घेण्याचा आदेश देत आहे. तसेच पुढील सुनावणी होईपर्यंत सावी मुजुमदार यांना धैर्य मुजुमदार यांच्या निवासस्थानी राहता येणार नाही असा आदेश देतोय. सावी मुजुमदार यांना त्यांची बाजू कोर्टासमोर मांडण्यासाठी 24 तासांचा कालावधी देण्यात येत आहे. त्या वेळात जर त्यांना आपली बाजू कोर्टासमोर मांडणं शक्य झालं नाही तर त्यांना पुढील कारवाईला सामोरं जावं लागेल. सावी मुजुमदार यांनी स्वतःच्या नवऱ्याला ड्रग्ज दिल्याची बातमी हाताला लागतीये आणि याचमुळे सावी मुजुमदारांच्या विरुद्ध मोठी अशी संतापाची लाट लोकांमध्ये पाहायला मिळते. ती जरी काय जरी केलं की नाही तरी सगळे हिच्या चांगलं टियायला लागले. काय चुका लागले तेच कळत नाही झाले. सावी मुजुमदार आल्या. सावी मुजुमदार, आज कोर्टात जे काही झालं त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? खरंच धैर्य मुजुमदार यांना तुम्ही ड्रग्ज दिले आहेत का? मागे ब्लॉग बनवून तुम्ही तुमच्या प्रेमाचं प्रदर्शन करत होतात, ते सगळं खोटं होतं का? मॅडम, अंगद निमकर यांना पद्धतशीरपणे प्लॅनिंग करून तुम्ही फसवलं आहे, हे खरं आहे का? असं का वागलात तुम्ही? नेमका तुमचा हेतू काय होता यामागे? आमच्या प्रश्नांची उत्तर द्या सावी मुजुमदार. बोला मॅडम, बोला. बोला मॅडम. बोला बोला मॅडम, बोला मॅडम. सावी मुजुमदार, सावी मुजुमदार, सावी मुजुमदार, सावी मुजुमदार. हाय हाय. चला, मस्त वाट पेटली रे. आता धडामधडूम होणार. बापरे, ह्यातली एखादी ठणगी आपल्या अंगावर डोळायला नको. त्याआधी निघावं. अंगद निमकरला नाही. सावी मुजुमदार, सावी मुजुमदार. सावी मुजुमदार, स्वतःला ना एक बाई म्हणून घ्यायच्या लायकीचीच नाही आहेस तू. बट्टा आहेस तू, बट्टा, बाई जातीला लागलेला. अगं, स्वतःच्या फायद्यासाठी ज्या पुरुषाच्या नावाचं मंगळसूत्र तू गळ्यात घातलंस त्याचा आणि एका निर्दोष माणसाचा बळी घेतलायस तू. त्यांच्या जीवावर उठली आहेस. लाज कशी वाटली नाही तुला हे असं शेड खाताना? स्वतःच्या नवऱ्याला ड्रग्ज देताना हात कसे जडले नाहीत ग तुझे? तुला असं मान वर करून मी फिरू देणार नाही. त्या लायकीचीच नाहीयेस तू. सावी मुजुमदार मुर्दाबाद, सावी मुजुमदार मुर्दाबाद, सावी मुजुमदार मुर्दाबाद, सावी मुजुमदार. हाय हाय. सावी मुजुमदार. हाय हाय. सावी मुजुमदार. हाय हाय.
करायची लायकीच आहे ही. नवऱ्याला फसवते, परपुरुषाला फसवते. नालायक कुठली. बाईच्या जातीला मान खाली घालायला लावली आहे हिनं. कुठे मी कुठे मी धैर्य, बरं झालं तुम्हाला जाग आली. अहो मला किती काळजी वाटत होती तुमची. बरं वाटतंय का तुम्हाला आता? मीरा, तुम्ही इथं काय करते? मी तर चौकश. घरी कसा आलो? मी तर कोर्टात हवेसाठी गेलेलो साक्ष द्यायला. तिला गरज आहे माझी. हो धैर्य, तुम्ही कोर्टातच गेलेलात, पण तिकडे जाऊन तुम्हाला चक्कर आली आहो आणि त्यामुळेच तुम्हाला घरी पाठवलंय. असं कसं पाठवलं? सावीचं काय? केसचं काय झालं? सावीला गरज आहे माझी. मी इकडे म्हटल्यावर तिला ती एकटी पडली असेल. केसचं काय झालं? हिरा, निकाल सावीच्या बाजूने लागला ना? नाही नाही, असं कसं नाही लागला? सावी तर निर्दोष आहे. सावी निर्दोष. धैर्य, अहो निकाल लागलाच नाहीये, म्हणजे पुढची तारीख मिळालीये. बरं झालं पुढची तारीख मिळाली. मला भेटायचंय सावीला. मला सावीला भेटायचंय. मला बोलायचंय तिच्याशी. धैर्य, धैर्य, हे सगळं भास्करनं केलंय. हे सावीला कळायलाच पाहिजे. सावीला कळायला पाहिजे. धैर्य, काय बोलताय तुम्ही? भास्कर दादाचा काय संबंध? संबंध आहे. मी स्वतः बघितलंय त्याला इथंच. तो सावीच्या मोबाईल जवळ उभा होता. बदला घेतोय. अगं बघत काय बसलाय काळ्या भासाईच्या तोंडाला? ओ आओ, लांब राहायचं. सावीमुळे त्याला जेलमध्ये जायला लागलं. त्याचा बदला घेतोय तो. हे सावीला कळायलाच पाहिजे. अरे देवा, धैर्य जर सावीपर्यंत पोहोचले तर आत्या काय मला जिवंत सोडणार नाही. सगळ्या प्लॅनची वाट लागेल. नाही, धैर्य सावीजवळ गेले नाही पाहिजेत.